पुण्याजवळचं कारेवाडी गाव साधं, शांत, पण आपल्या आत अनेक गुपितं लपवून ठेवलेलं. गावातले सगळे एकमेकांना ओळखतात. कोणाचा आवाज दूरवर ऐकू येतो. गावाचा देव, गावचा सण आणि गावचं रहस्य, तिन्ही गोष्टी तिथल्या लोकांना एकत्र बांधून ठेवतात. त्या दिवशी सकाळी गावात एक अफवा उठली. संगीताताईची मुलगी रुग्णालयात नेली आहे रे. संगीता, गावातली शाळेत काम करणारी शिक्षिका. तिची 7 वर्षांची मुलगी चिमुकली आर्या सगळ्यांची लाडकी. कुणी म्हणालं ताप आलाय, कुणी म्हणालं काहीतरी विचित्र झालंय. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्न होता. नेमकं काय झालं? संगीता रडत होती. डॉक्टरांनी काहीतरी अहवाल दिला, पण कोणीही तो वाचायला धजावलं नाही. रात्री गावात पोलीस आले. सगळ्यांनी विचारलं, पोलीस का? तेव्हाच सर्वांच्या पोटात काळजीचा गारवा उतरला. तपासाची जबाबदारी होती इन्स्पेक्टर निखिल सावंत यांच्याकडे. शांत पण खूप हुशार अधिकारी. त्यांनी गावात येताच एकच गोष्ट सांगितली, आपण अफवा नाही, पुरावे पाहू. सत्याला आवाज असतो, पण तो ऐकायची हिंमत हवी. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात काही अत्यंत गंभीर शारीरिक त्रासाचे चिन्ह दिसले होते, पण तपशील अस्पष्ट होते. निखिलला जाणवलं, काहीतरी खूप खोल रहस्य लपलेलं आहे. त्याने गावात विचारपूस सुरू केली. आर्या कुणाशी जास्त बोलते, कोण तिच्या घरात वारंवार येतो? सगळे म्हणाले, तिचे आजोबा प्रेमानं जास्त वेळ देतात, रोज संध्याकाळी आर्याबरोबर बागेत बसतात. पण तपासात पहिला धक्का बसला. आर्याचे आजोबा गणेशराव देशमुख, निवृत्त शिक्षक, गावात खूप आदराचे मानले जाणारे व्यक्ती. पण 2 महिन्यांपूर्वीपासून काहीतरी बदललेले दिसत होते. काही लोक म्हणाले ते एकटे बोलतात, काहीतरी लिहित बसतात, रात्रभर झोपत नाहीत. निखिलने गणेशरावांना भेटलं. ते शांत होते, पण त्यांचे डोळे काहीतरी सांगत होते. त्यांच्या खोलीत एक वही होती, शब्दांच्या सावल्या. त्यात लिहिलं होतं, सत्याला लोक पाहू शकत नाहीत, म्हणून मी ते शब्दात बंद करून ठेवलं आहे. त्या वहीत काही विचित्र संकेत होते, आकडे, चिन्ह, काही नावं. निखिलने ती वही पुरावा म्हणून घेतली. त्याला जाणवलं, हे फक्त एक वैयक्तिक गुपित नाही, यामागे मोठा कट आहे. गावात काही लोकांना आधीच माहीत होतं की गणेशराव काही जुनी फाईल्स शोधत होते, त्यांच्या शिक्षक काळातल्या शाळेतील काही कागदपत्रांबद्दल. त्या फाईल्समध्ये आश्रमशाळेतील गैरव्यवहार याबद्दल काही पुरावे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल पुन्हा गणेशरावांच्या घरात गेला. वहीतील शेवटच्या पानावर लिहिलं होतं, ज्याचं गुपित लोकांसमोर आलं त्याचा अंत नक्की ठरलेला असतो. निखिलच्या मनात प्रश्न उठला, गणेशराव काय लपवत आहेत? त्याने त्यांच्या जुन्या शाळेत तपास सुरू केला. शाळेच्या मुख्याध्यापकाने सांगितलं, सर, गेल्या महिन्यात एक जुनी नोंदही शोधायला आले होते. त्यांनी सांगितलं की काही महत्त्वाचा पुरावा तिथे आहे, परंतु ती फाईल गायब झाली होती. त्या फाईलचं नाव होतं बालकेंद्र प्रकल्प 2005. त्या प्रकल्पात सरकारी निधी आला होता, पण काम अर्धवट झालं. गावात अफवा होती की पैसे गायब झाले आणि काही मुलं त्या काळात अचानक गायब झाली होती, पण कोणालाही ठोस माहिती नव्हती. निखिलला जाणवलं, आर्याचा केस आणि या जुन्या प्रकरणात काहीतरी नातं आहे. गावात रात्रीच्या वेळी विचित्र गोष्टी घडायला लागल्या. कोणीतरी शाळेजवळच्या गोदामात काहीतरी जाळत होतं. निखिल आणि त्याचा साथीदार तिथं पोहोचले, पण आग विझवल्यावर फक्त राख उरली होती, जळलेली कागदपत्र. त्यांना एका धातूच्या पेटीतून अर्धवट जळालेला फोटो सापडला. फोटोत गणेशराव, 2 इतर शिक्षक आणि काही लहान मुलं होती. त्याच्या मागे लिहिलं होतं, बालकेंद्र प्रकल्प उघड होऊ नये म्हणून बंद केला. निखिलला आता स्पष्ट झालं, कोणीतरी जुनं पाप मिटवण्यासाठी नव्या निरपराधाला बळी देत आहे. आर्यावर झालेल्या घटनेमागे सत्य दडवण्याचा प्रयत्न होता. आर्या अजूनही हॉस्पिटलमध्ये होती, पण हळूहळू बरी होत होती. एका दिवशी निखिल तिला भेटायला गेला. त्याने तिला काही विचारलं नाही, फक्त खेळण्यांबद्दल बोलत बसला. पण ती एक वाक्य म्हणाली, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.